ऑफर 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 वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि LED टीव्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध। आकर्षक ऑफरवर आकर्षक गिफ्ट। चला तर मग वरुड मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा। मोबाईल रिपेअरिंग केला जाईल। चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या। श्री संत गजानन महाराज यांचा 146वा प्रकट दिन महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। आपण इथे आफर वरुड इथे आलो आहे। संत श्री गजानन महाराज देवस्थान इथे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनाला रांगेमध्ये उभे आहेत आणि खरखर आज वरुड नगरीमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण पास मिळत। आपल्यासोबत काही भक्त आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। सर, आज तुम्ही दर्शनाला काय सांगू शकाल? आज दर्शनाला प्रगट दिनानिमित्त मी आलो। इथे फार प्रमाणात गर्दी आहे। मला काय म्हणते प्रगट दिनानिमित्त गजानन महाराजचं दर्शन घेतल्यावर फार काय म्हणते आनंद झाला आणि माझ्या वरुड नगरीत इतका मोठा संख्येत भाविक भक्त येऊन दर्शन घेतात। माझ्या नगरीचं नाव रोशन केलेलं आहे, त्याबद्दल मी गजानन महाराजांना खूप नमन करतो। श्री संत गजानन महाराज यांचा 146वा प्रकट दिन महोत्सव हा संतनगरीमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। आज वरुड नगरी पूर्ण भक्तिमय झाली आहे। खरखर आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे आणि या देवस्थानच्या वतीने विविध देखावे सुद्धा सादर केले। आपण या देखाव्याचं दर्शन आमच्या प्रेक्षकांना दाखवू। आपल्यासोबत शहरातून नव्हे तर ग्रामीण भागातून सुद्धा भक्त इथे दर्शनाला आले आहेत। त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। नेमकं तुम्ही कुठून आले आहे? सर, मी वरुडवरून आलो आहे। माझं नाव संदीप काशीकर आहे। मी गेल्या दरवर्षी इथे येतो आहे। इथलं वातावरण एवढंच प्रफुल्लमय आहे। आमच्या स्कूल ऑफ स्कॉलरच्या तर्फे सर्व येणाऱ्या भाविकांचे मी हार्दिक स्वागत करतो। शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज यांचा 146वा प्रकट दिन महोत्सव संतनगरी वरुड शहरामध्ये मोठ्या आनंदाने हर्ष उत्साह साजरा होत आहेत। मोठ्या प्रमाणात भाविक भक्त इथे गेल्या 7 दिवसापासून आपली सेवा देत आहेत। त्याचपैकी व्यापारी संघाचे अध्यक्ष लोकेशजी अग्रव आपल्यासोबत आहेत। गेल्या 7 दिवसापासून लोकेशजी सुद्धा इथे सेवा देत आहेत। ते सुद्धा सर परमहंस श्री गजानन महाराजांचे भक्त आहे। सर, तुम्ही काय सांगू शकाल? आज गजानन महाराजाचा प्रकट दिनानिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सर्वात प्रथम हार्दिक स्वागत करतो। आज महाप्रसादाचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे सर्व मिळून आणि सर्वांनी उत्तमरित्या गजानन महाराज मंदिर वरुडचं जे नाव महाराष्ट्रात 2 नंबरवर आहे त्याचं नाव अजूनही वाढवावं। सरळ हाताने वर्गणी देऊन योग्य मदत देऊन एक गजानन महाराजाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी घेऊन सर्वांनी वरुडचं नाव गजानन महाराजाबद्दल समोर न्यावं हीच मी युवा व्यापारी संघटनेतर्फे चुडामन नदी मित्र परिवारातर्फे व सर्व मित्र परिवारातर्फे विनंती करतो। गजानन महाराजांचा आशीर्वाद सर्वांवर लाभो। गण गण गणात बोते हे उपदेश सर्वांनी मनात ठेवून महाराजांचा आशीर्वाद घ्यावा हीच माझी सखोल आणि सर्वांना सदिच्छा प्रार्थना आहे। सर, नुकताच हिवाळी अधिवेशन नागपूर इथे झालं असता आपण श्री संत शेगाव इथे आनंद सागर सुरू होण्याकरता आपण विविध पदाधिकाऱ्यांना विधान परिषद सदस्य सभासदांना पत्र दिले होते। याबद्दल काय सांगू शकाल? गजानन महाराज शेगाव हे आनंद सागरमुळे महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध झालेलं आहे आणि ते आनंद सागरच काही थोड्या बहुत अडचणीमुळे बंद झालेलं आहे आणि त्यासाठी आपण विधानसभेमध्ये गेलो होतो की आनंद सागर सुरू व्हावं आणि इथूनही मी आज या तुमच्या चॅनलच्या चुडामणी दर्शनच्या चॅनलच्या माध्यमातून आजही सरकारला विनंती करतो की जे आज त्यांनी आध्यात्मिक केंद्र चालू केलेलं आहे तसंच आपलं आनंद सागरसुद्धा सुरू करावं व आपल्या गजानन महाराज शेगावचं नाव पूर्ण महाराष्ट्रात घडावं ही विनंती करतो। आज मोठ्या प्रमाणात भाविक भक्त इथे संत गजानन महाराज देवस्थान रोड इथे जमलेले आहेत। श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाकरता सकाळपासून भाविक भक्तांची रांग आहेत। सोबतच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे। याकरता वरुड शहरामध्ये भव्य दिव्य पालखीसुद्धा निघाली आहे। त्या पालखीचं लाईव्ह टेलिकास्ट आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवू इच्छितो।
महाराजाची माऊलीला सवाई महाराजाची दिंडी आली गजानन बाबाची दिंडी आली गजानन बाबाची माऊलीला सवाई महाराजाची माऊलीला सवाई। आज संत्रानगरीमध्ये श्री संत गजानन महाराज यांचा भव्य दिव्य प्रकट दिन महोत्सव साजरा होत आहे। त्यानिमित्त संत गजानन महाराज देवस्थान व विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज इथे वरुड नगरीमध्ये भव्य दिव्य पालखीसुद्धा निघाली आहेत। आपण पालखीचं आपण प्रत्यक्ष पाहू शकता की मोठ्या प्रमाणात वरुड नगरीमध्ये पालखी निघाली आहेत। विविध देखावे विविध पालखीमध्ये येणाऱ्या भक्तांचं स्वागताकरता विविध स्टॉल लावण्यात आले आहेत। आपापल्या स्वयंस्फूर्तीने लोकांनी स्टॉल लावले आहे। कोणी मठ्ठ्याच्या माध्यमातून, कोणी उसळच्या माध्यमातून, कोणी महाप्रसादाच्या माध्यमातून या भक्तांची सेवा करत आहेत। आणि खरोखर आजचं वातावरण हे धार्मिक वातावरण निर्माण झालं आहे संत्रानगरीमध्ये। हां, आजच्या या पालखीमध्ये ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात नागरिक इथे सहभागी झाले आहेत। सोबतच आपल्या गावातील दिंडीसुद्धा या पालखीमध्ये सहभागी झाल्या। विविध गावातील दिंड्या इथे आपण पाहू शकता का इथे विविध ग्रामीण भागातील महिला मंडळींच्या असो किंवा युवकांच्या दिंड्या इथे सहभागी झाल्या आहेत। विविध देखावेसुद्धा दाखवण्यात आले आहेत। सोबतच संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजनसुद्धा होत आहे या पालखीमध्ये आणि युवकांचा सुद्धा वेगळा मोठ्या प्रमाणात सहभाग या पालखीमध्ये पाहावयास मिळत आहेत। विशेष म्हणजे या पालखीमध्ये आकर्षक म्हणजे रांगोळी, रस्त्यावर रांगोळी काढण्यात येत आहेत आणि एका सेकंदात हे एवढ्या मोठ्या प्रमाणात रांगोळी काढण्यात येतं आणि या रांगोळीच्या माध्यमातून एक वेगळा मेसेज, आज धर्माचा मेसेज, धर्मरक्षाचा मेसेज आज या रांगोळीच्या माध्यमातून दाखवल्या जात आहे। विविध देखावे सोबत आहे। सोबतच विविध महिला मंडळींचे विविध भजन मंडळ असो किंवा विविध पालख्यांचं आयोजन असो यामध्ये सहभागी झाले आहेत। श्री संत शेगाव निवासी संत गजानन महाराज यांचा 146वा प्रकट दिन आज वरुड नगरीमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। गेल्या 4 ते 5 वर्षापासून श्री संत गजानन पारायण सेवा समितीच्या वतीने ते सेवा देत आहेत। इथे भाविक भक्तांची सेवेकरता इथे पूर्ण स्टॉल लावला आहे। कुठलाही शेगाव निवासी गजानन महाराजचा कार्यक्रम असो ही सेवा संस्था काम करत आहे। आपल्यासोबत विरुद्ध आहे, काय सांगू शकाल तुम्ही? आमचं आजचं हे जे कार्य आहे सर्वस्वी गजाननाला अर्पण करतो आम्ही सर्व माऊली। आमचा हा गजानन पारायण समिती नावाचा जो ग्रुप आहे किंवा जे काही आम्ही स्थापना केलेली आहे ही नुसतं सेवा करता केलेली आहे। आमच्या ह्याच्यात निस्वार्थ सेवा हा म्हणजे सगळ्यात पहिला हे आहे, आमचा हे ध्येय आहे। आणि गजाननाच्या चरणी आम्ही कुठलीही सेवा असो, आम्हाला जी कोणी कुठल्याही देवस्थानाने जी सेवा दिलेली असेल ती आम्ही आमच्या यांनी पूर्ण तयारीनिशी आणि पूर्ण सेवारूपी या कार्यानेच करत असतो। आपल्यासोबत इथे सेवाधारी लोक आहेत गावंडे, तुम्ही काय सांगू सचिन दा? आम्ही हे सांगतो की आमच्या समितीद्वारे निःशुल्क सेवा देतो आम्ही आणि तन मन धनाने आम्ही ती सेवा करतो। आपल्यासोबत पारायण समितीचे पूर्ण पदाधिकारी आहेत, सेवा देत आहे, काय सांगू शकाल तुम्ही? आम्ही जी सेवा देत असतो ही निस्वार्थ मनाने देत असतो आणि या सेवेमध्ये जे काही सेवाधारी आहेत हे वरुड आणि वरुड तालुक्यातील परिसरातील खेड्यापाड्यातील सगळे आहेत आणि निस्वार्थ मनाने बिगर खर्चाने कोणताही स्वार्थ न ठेवता गजानन महाराजच्या चरणी सेवा अर्पित करत असते। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात इथे पारायण सेवा समितीचे पदाधिकारी आहेत। कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो ही समिती पूर्ण निस्वार्थपणे सेवा देत आहेत आणि अशी सेवा ही खरोखर काळाची गरज आहे। प्रत्येकजण धार्मिक क्षेत्राकडे वळत आहे आणि आजच्या आध्यात्मिक युगामध्ये धार्मिक सेवा करणे काळाची गरज आहे। पाहत राहा संत गजानन महाराज यांचा 146वा प्रकट दिन महोत्सव आज संत्रानगरी वरुड शहरात संपन्न होत आहेत। मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। येणाऱ्या भाविक भक्तांकरता प्रसादाचं आयोजन सतीमाता देवस्थानच्या वतीने करण्यात आलं आहे। समजा इथे येणाऱ्या भाविक भक्तांकरता आज देवस्थानासमोर आपण मठ्ठ्याचं आयोजन करण्यात आलं, काय सांगू शकाल? आम्ही श्री सतीमाता दुर्गा माता मंदिर संस्थेच्या वतीने आज मठ्ठ्याच्या महाप्रसादाचं इथे आयोजन केलेलं होतं। जे गजानन महाराजाचा आजचा प्रकट दिन म्हणजे वरुडसाठी खूप मोठा महोत्सवाचे कार्यक्रम आहे। त्यानिमित्ताने इथून जे रॅली जाते त्यांना त्या भक्तांना थोडंसं शांतता वाटावी म्हणून आम्ही थंड मठ्ठ्याचा इथे वाटप केला आणि त्यांना संतुष्ट केले, यात आम्हाला आनंद आहे। धन्यवाद। सतीमाता देवस्थान धार्मिक कामामध्ये सतत पुढाकार घेत असतात। कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो त्या कार्यक्रमामध्ये सतीमाता देवस्थानचे सर्व पदाधिकारी सहभागी होत असतात, हिरिरीने आपला सहभाग नोंदवतात आणि खरोखर धार्मिक कामामध्ये स्वतः पुढाकार घेत असल्यामुळे आज सतीमाता देवस्थान सर्वत्र नाव होतं आहे। वरुड नगरीमध्ये भव्यदिव्य पालखी निघाली आहे। आपल्यासोबत डॉक्टर बहिरे सर आहे, काय सांगू शकाल सर? प्रकट दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखी निघालेली आहे। आम्ही सकाळपासूनच आतुरतेने या सगळ्या गोष्टींसाठी वाट पाहत होतो। आता मॅडम पण पालखीमध्ये सहभागी झालेले आहे। आम्ही सगळेच जण इथे दरवर्षी सेवा देण्यासाठी येत असतो। यावर्षी आम्ही
सेवेकरी म्हणून जे सप्ताह होत असते त्यामध्ये सेवेकऱ्यांसाठी जेवणाचा कार्यक्रम पण घेतलेला होता. तर आम्ही दरवर्षी गजानन महाराजांचे मोठे भक्त असल्यामुळे दरवर्षी यामध्ये सहभागी होतो. धन्यवाद सर. गजानन महाराजांचा प्रकट दिन महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार दीपक भाऊ आहे, काय सांगू शकाल सर? गजानन महाराजांच्या प्रकट दिनी आज मोठा भाजी बाजार परिसरामध्ये सनशाईन ग्रुप आणि आनंद सांस्कृतिक मंडळाच्या वतीने या गजानन भक्तांना आम्ही आमच्यातर्फे फराळी चिवडा, पाणी आणि चहाचे वाटप करीत आहोत. आणि अशा प्रकारच्या या शोभायात्रेमध्ये हजारो लोकांनी सहभाग घेतला असून त्यांचं कुठेतरी आम्हाला सेवा देता यावी, गजानन महाराजांच्या कार्यामध्ये आमचाही हातभार लागावा या दृष्टीने आज आम्ही आनंद सांस्कृतिक मंडळ आणि सनराईज ग्रुपच्या वतीने आम्ही हा उपक्रम राबवित आहे. वरुड शहरामध्ये संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. आज वरुड शहरात भव्यदिव्य पालखीसुद्धा आयोजन करण्यात आला आहे. या पालखीचा चोख बंदोबस्त करता कर्तव्यदक्ष अधिकारी श्री चव्हाण सर आपल्यासोबत आहे. सर, काय सांगू शकाल? आज गजानन महाराजांचा प्रकट दिनाचा मोठा सोहळा वरुड नगरीत हे होत आहे. एक मोठी शोभायात्रा निघालेली आहे. जवळपास 5 ते 6 हजार लोकांची शोभायात्रा आहे आणि दिवसभरात 40 ते 50 हजार भाविक हे महाप्रसादाचा लाभ घेणार आहे आणि दर्शनाचा लाभ घेणार आहे. त्या अनुषंगाने वरुड पोलीस स्टेशनने योग्य ती तयारी केलेली आहे. जवळपास 60 अंमलदार आणि 8 अधिकारी असा एवढा स्टाफ आम्ही बंदोबस्त कामी लावलेला आहे. सोबतच 20 होमगार्ड यांचा देखील बंदोबस्त आहे. तरी सदर बंदोबस्तात चोख व्यवस्था केलेली आहे. तरी कोणाला काही अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ पहिले पोलीस स्टेशनला कळवावे असं मी आपल्या मार्फतीने त्यांना आवाहन करू इच्छितो. धन्यवाद सर. याच पालखीमध्ये एक सेवा देणारा सेवाकारी निलेश भाऊ आपल्यासोबत आहे. कुठल्याही धार्मिक कामामध्ये निलेश भाऊ सतत अग्रेसर असतात. निलेश भाऊ, काय सांगू शकाल तुम्ही पालखी संदर्भात? पालखी संदर्भात आम्ही आता 15 वर्षापासून गजानन मंदिरापाशी राहतो. आम्ही तिथं सेवादारी म्हणून त्यांना काम केलं आहे आणि मस्त पालखी शोभायात्रा चांगली निघतात. कोणताही अनुचित प्रकार शोभायात्रेत घडू देत नाही आम्ही आणि घडतही नाही. आणि सर्व प्रकारे सर्व लोक साथ देतात. चांगले उपक्रम त्या पालखीसोबत राबवतात. तर तुम्ही काय सांगू शकता? हा अविस्मरणीय सोहळा आजपर्यंत आम्ही नेहमी पालखीत असतो. एकच आम्ही सेवादारीसुद्धा आहे. परंतु या ठिकाणी सगळेजण एका जुटीनं काम करतात. आम्ही सगळं एक आहो हे आज यामधून आम्हाला एक प्रकारचं एक मार्गदर्शन मिळते आणि हा सोहळा खरोखर कौतुकास्पद आहे आणि अविस्मरणीय आहे.